राखणदार, एक भयानक अनुभव। मे आय कम इन सर? भारतने विचारलं। तो एका शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांना गोपने सरांना भेटायला आला होता। काही दिवसांपूर्वी त्याच संस्थेतर्फे त्याची मुलाखत घेण्यात आली होती। मुलाखत झाल्यानंतर काही दिवसांनी त्याला एक फोन आला। फोनवर तो त्यांच्या संस्थेसाठी पात्र ठरला, पण त्याला संस्थेत रुजू व्हायचं असेल तर डोनेशन द्यावं लागेल असं सांगितलं गेलं। ती डोनेशनची रक्कम थोडकी नव्हती, तर 50 लाखाची होती। भारतकडे 50 लाख नव्हते, त्याला नोकरीची गरज होती। नोकरीसाठी डोनेशन भरावं लागेल हे त्यालाही माहीत होतं। त्यासाठी त्याने त्याची गावाकडील शेतजमीनही विकली होती। त्यातून जवळपास 20 लाख रुपये आले। ते त्याने बँकेत तयार ठेवले होते। मात्र अजून 30 लाख त्याला गोळा करणं शक्य नव्हतं। ते त्याने बोलून दाखवल्यानंतर संस्थेतील लोक 25 लाख घेऊन नोकरी द्यायला तयार होते। उरलेले 25 लाख ते पगारातून घेण्यास तयार झाले। भारतकडे 20 लाख अगोदरच होते। भारतने 5 लाख त्याच्या काही जवळच्या मित्र व नातेवाईकांकडून विनवणी करून मागून घेतले होते आणि 25 लाख रक्कम जमा केली होती। 25 लाख जमा झाल्यानंतर काही दिवसांनी अपॉइंटमेंट लेटर मिळेल असं सांगण्यात आलं। त्याला सरतेशेवटी नोकरी मिळाली। त्याच्या सर्व गोष्टी या नोकरीमुळेच अडल्या होत्या। तो एकदम आनंदात होता, पण काही दिवसांनी त्याला संस्थेतील त्याच्या एका मित्राचा फोन आला। ज्या प्राध्यापक पदाच्या जागेसाठी संस्थेने त्याच्याकडून 25 लाख डोनेशन घेतलं होतं, त्याच जागी आता दुसरा प्राध्यापक रुजू झाला होता। भारतला धक्का बसला। काहीतरी गफलत झाली असावी, मित्राचा काहीतरी गैरसमज झाला असावा असं भारतला वाटलं। पण मित्राच्या कानावर जे काही आलं होतं ते खरं होतं असं मित्राने निक्षून सांगितल्यानंतर भारत घाबरला। सर्व गोष्टीची शहानिशा करण्यासाठी आज तो संस्था अध्यक्षांना भेटायला आला होता। पैशाचा व्यवहार होताना संस्था अध्यक्ष स्वतः उपस्थित होते, त्यामुळे काय असेल ते सरळ त्यांनाच बोलावं असा विचार करून तो आला होता। भारतचा आवाज ऐकू येऊनही संस्था अध्यक्षांनी कॉम्प्युटर स्क्रीनवर असलेली त्यांची नजर उचलली नाही। ते मावशी खेळ करत स्क्रीनवर काहीतरी पाहत राहिले। मे आय कम इन सर? भारतने घसा साफ करत पुन्हा एकदा विचारलं। तेव्हा संस्था अध्यक्षांनी मान वळवून त्याच्याकडे पाहिलं। नजरेनेच आत यायचा इशारा करत ते पुन्हा एकदा त्याच्या कॉम्प्युटर स्क्रीनकडे पाहू लागले। भारत कॅबिनमध्ये आला आणि त्यांच्या टेबलासमोर जाऊन उभा राहिला। तो घाबरला होता, पण त्यापेक्षाही जास्त त्याच्या मनात असंतोष होता, राग होता। विश्वासघात झाल्याची भावना त्याला छळत होती। मात्र रागाच्या भरात काहीही बोलून चालणार नव्हतं। गोष्टी नाजूकपणे हाताळाव्या लागणार होत्या। ते समजा पैसे घेतलेच नाहीत असं म्हणाले तर तो काही करू शकणार नव्हता, कारण त्या पैशाचा कुठेही लेखी व्यवहार झालेला नव्हता। ते सगळं तोंडी आणि विश्वासाच्या जोरावर झालेलं होतं, तेही कॅशमध्ये। संस्थाध्यक्ष बसा म्हणतील याची तो वाट पाहत होता, पण त्यांचं लक्ष त्या कॉम्प्युटर स्क्रीनवरून बाजूला होत नव्हतं। भारत तसाच ताटकळत उभा राहिला। काही वेळ वाट बघून त्याने बोलायला सुरुवात केली। सर, काही दिवसांपूर्वी मुलाखतीच्या बाबतीत मी तुम्हाला भेटायला आलो होतो। लगेचच त्याने पैशाचा उल्लेख केला नाही। त्याची जागा दुसऱ्याला दिली आहे ही गोष्ट बोलून दाखवली नाही। कदाचित त्याच्या कानावर आलेलं खोटंही असू शकतं। अध्यक्ष काय म्हणतील हे त्याला आधी जाणून घ्यायचं होतं। अध्यक्षाचा आवाज मगरुरीचा होता, बेफिकिरीचा होता। आतापर्यंत या इस्माला त्याने कधीच पाहिलं नाही अशा आविर्भावात तो वागत होता। मला फोनवरून कळवण्यात आलं होतं की त्या जागेसाठी मी योग्य उमेदवार आहे आणि हे बघा, प्राध्यापक म्हणून कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही हे सगळं निवड समिती ठरवते, त्यात माझा हात नसतो। तुम्ही त्यांच्याशी बोला। एवढ्या किरकोळ गोष्टीसाठी माझ्याकडे येण्याची गरज नाही। भारतचं बोलणं मध्येच तोडत संस्था अध्यक्ष जरा चिडून बोलले। हो, पण मला नोकरीवर रुजू होण्यासाठी डोनेशन द्यावे लागेल असं म्हणून तुम्ही? संस्था अध्यक्षांनी सरळ अंग काढून घेतल्यानंतर भारतचा आवाज चढला। त्याची चीड त्याच्या आवाजातून स्पष्टपणे जाणवत होती। हे बघा, मी ऐकून घेतो म्हणून तोंडाला येईल ते आरोप करण्याची गरज नाही। शिपाई, कोण आहे रे तिकडे? या माणसाला अगोदर बाहेर काढा।
संस्थाध्यक्षांनी पैसे घेतल्याचं कबूल करणं तर दूरच राहिलं, ते भारतला ओळख दाखवायलाही तयार नव्हते. तेवढ्यातच एक शिपाई कॅबिनमध्ये आला आणि भारतला जबरदस्ती ओढून त्याने कॅबिनमधून बाहेर नेलं. तिथे त्याने गोंधळ घालण्याअगोदर 2-3 लोकांनी त्याला पटकन कॉलेजच्या आवारातून बाहेर नेलं आणि बेदम मारहाण केली. परत जर कॉलेजमध्ये दिसला तर तंगड तोडून हातात देईन. जाता जाता त्यातील एका माणसाने त्याला धमकी दिली आणि ते तिघे निघून गेले. अंगावर झालेल्या जखमांचं रक्त पुसत भारत कसाबसा उठून उभा राहिला आणि अडखळत धडपडत चालत तो त्याच्या रूमकडे जायला निघाला. त्याचे 25 लाख बुडाले होते. त्याला नोकरीही मिळाली नव्हती. त्याबद्दल तो विचारायला गेला तर गुंडांनी त्याला मारहाण करून फेकून दिलं होतं. सरणाऱ्या प्रत्येक क्षणाबरोबर परिस्थितीचं ओझं त्याच्या मानगुटीवर बसत गेलं आणि तो खचला. माणसाला एकदा निराशाने घेरलं की त्याची सुटका होत नाही. 25 लाख रुपये तो हरवून बसला होता. त्यातील 5 लाखाचं कर्ज घेतलं होतं. नोकरी लागली म्हणून घरी व सगळ्या नातेवाईकांना सांगितलं होतं. त्यानेही त्या नोकरीच्या जीवावर स्वप्नांचे मनोरे बांधले होते. त्याची अशी फसवणूक झाल्यामुळे त्याच्या स्वप्नांचा डौलारा कोसळला. काहीतरी करून गोपने सरांकडून पैसे माघारी मिळाले तर तो नव्या उमेदीने नोकरी शोधू शकला असता. मात्र ते पैसे आता मिळणार नव्हते याच्या स्पष्ट खुणा शरीरावर जागोजागी उमटलेल्या होत्या. पैसे नव्हते, नोकरी नव्हती. डोनेशन भरण्यासाठी घेतलेलं कर्ज फेडायचं कसं हा प्रश्न होताच. पण त्या पलीकडे जाऊन त्याचा आत्मसन्मान पूर्णपणे नष्ट झाला होता. त्याला स्वतःच्या मूर्खपणाचा राग येत होता. तो पश्चाताप करत होता. पण आता स्वतःला दोष देऊन किंवा पश्चाताप करून काहीच उपयोग नव्हता. इथून पुढे काय करायचं हा प्रश्न त्याच्याकडे समोर आवासून उभा होता आणि त्याच्याकडे कोणतंच उत्तर नव्हतं. तो त्याच्या रूमकडे जायला निघाला होता, पण बसलेल्या धक्क्याने तो कुठेही भटकू लागला. भटकत भटकत तो कधी स्मशानभूमीपुढे येऊन पोहोचला ते त्यालाही कळलं नाही. कदाचित त्याच्या अंतर्मनात चाललेल्या आत्महत्येच्या विचाराला शरीराने ओळखलं असावं. तो जेव्हा स्मशानभूमीपुढे पोहोचला तेव्हा पहिल्यांदा त्याच्या मनात आत्महत्येचा विचार स्पष्टपणे आला. अगोदरच खचलेल्या त्याच्या मनाला स्मशानभूमी दिसताच आत्महत्येचा विचार पक्का झाला. एकदा आत्महत्येचा विचार मनात येताच मनाने गणितं करायला सुरुवात केली. कमीत कमी वेदना होऊन कसं मरता येईल याचा तो विचार करू लागला. विचारांच्या तंद्रीत चालत तो स्मशानभूमीच्या कमानीतून आत गेला. फास घेऊ शकत होता, पण त्याला ते नको वाटलं. दाव विकत आणा, गाठ मारा आणि परत फास घेतल्यानंतर नीट नाही बसला म्हणजे त्यापेक्षा विष प्यायलेलं बरं. त्याच्या डोक्यात विचार आला. स्मशानात एका बाजूला एक चिता जळत होती. तो नकळतपणे त्या दिशेने गेला. पण एवढं जालिम विष कुठे मिळणार? शेतकरी तणनाशक वगैरे पिऊन आत्महत्या करतात, पण त्यातील अनेकांना दवाखान्यात कित्येक तास तळपळत राहावं लागतं. त्याला झटकन मृत्यू हवा होता. विष प्यायल्याने ते शक्य नाही. सायनाईड त्याला आठवलं. सायनाईड सगळ्यात विषारी असतं असं त्याने कुठेतरी वाचलं होतं. मात्र ते मिळवायचं कसं? मेडिकलमध्ये तर मिळणार नाही. त्यामुळे तोही पर्याय बाद झाला. आतापर्यंत तो चितेजवळ पोहोचला होता. लाकडे आणि हाडे जळत होती. कळकळ आवाज येत होता. त्या आवाजाने त्याला बंदुकीची आठवण झाली. बंदूक. खरंच आत्महत्या करायचा तो सगळ्यात उत्तम पर्याय होता. आत्महत्या करण्यापेक्षा तू बदला का घेत नाहीस? अचानक आलेल्या आवाजाने तो दचकला. आगीच्या ज्वालांच्या प्रकाशात त्याला राखणदाराचा चेहरा दिसला आणि तो जास्तच घाबरला. तो चितेची राखण करत बसला होता. त्याला माझे विचार कसे कळाले? त्याला वाटलं, मला फक्त विचारच नाही तर तुझं सगळं आयुष्य दिसतंय. सांग, तू झालेल्या अन्यायाविरुद्ध लढा न देता हार पत्करून आत्महत्या करशील की लढा देशील? तो बसल्या जागेवरून उठून उभा राहत आवेशाने बोलला. मध्यमवयीन गृहस्थ, काळा सावळा रंग, सडपातळ शरीरयष्टी, सिगारेट फुंकून काळे पडलेले ओठ, गळ्यात लाल गमछा, शर्टाचा वरचा खिचा गच्च भरलेला, असा त्या राखणदाराचा अवतार होता. त्याचा आवेश पाहून भारतला स्वतःची लाज वाटली. तो आत्महत्येचा विचार करत होता याची त्याला लाज वाटली. संस्था अध्यक्ष गोपनेंनी त्याला लुबाडलं होतं, मारलं होतं.
एवढ्यानेच तो मरायला चालला होता. मरायचंच असेल तर झगडत मरू, 2-4 लोकांना मारून मरू. त्याने विचार केला. हो, मला लढा द्यायचा आहे, मला बदला घ्यायचा आहे, तो तितक्याच आवेशाने म्हणाला. त्याचं उत्तर ऐकून राखणदार हसला. बऱ्याच दिवसांनी त्याला ग्राहक मिळाला होता. चल मग तयारीला लागू, आपल्याला बरीच तयारी करावी लागेल, तो राखणदार खिशातील डायरी काढत म्हणाला. तुझ्या मनात बरेच प्रश्न असतील. तो राखणदार स्मशानभूमीत एका बाजूला असलेल्या खोलीत त्याला घेऊन गेला. ती त्याची राहायची जागा असावी असं तिथल्या सामानावरून वाटत होतं. त्याने एका बाजूला खाटेवर असलेल्या एका काळसर रंगाच्या गादीवर भारतला बसवलं व स्वतः त्याच्या समोर एक फायबरची खुर्ची घेऊन बसला. तिचाही एक हात मोडलेला होता. हो, भारत त्या परिस्थितीने चकित झाला होता. काही वेळापूर्वी तो कमीत कमी वेदना होईल असा आत्महत्येचा मार्ग शोधत होता आणि तो आता एका अनोळखी व्यक्तीबरोबर बदला घ्यायचा विचार करत होता. मग विचार. राखणदाराने त्याच्या मळकट पॅन्टमधून सिगारेटचं पॉकेट काढलं. त्यातील एक सिगारेट काढून त्याने भारत समोर धरली. भारतने नकार देताच ती त्याने ओठात धरली व काडीने पेटवली. मग मोठा झुरका घेतला आणि तो धूर त्या लहानग्या खोलीत सोडला. तुम्हाला माझ्या मनातलं कसं कळलं? सिगारेटच्या धुराने ठसकत भारतने विचारलं. त्या राखणदाराने त्या धुराच्या पडद्याआडून स्मित हास्य केलं आणि मग म्हणाला, कळतं मला व्यथित माणसाच्या मनातील. शक्ती आहे माझ्याकडे असं म्हणणं, इतर बऱ्याच शक्ती आहेत आपल्याकडे. पण कसं कळतं तुम्हाला हे सगळं? असं भारत विचारणार होता, पण त्या प्रश्नाचं उत्तर तेच असणार होतं. मग तुम्ही माझी मदत करताय? त्याने पुढचा प्रश्न विचारला. मी मदत नाही करत, मी सौदा करतो, काम करतो, त्याचा मोबदला मी घेईनच. मोबदल्याचं नाव निघताच भारत सावध झाला. नोकरीसाठी 25 लाखांचा मोबदला दिल्यामुळे तो या ठिकाणी पोहोचला होता. त्यामुळेच त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. मोबदला देण्याइतपत रक्कम त्याच्याकडे असती तर त्याच्यावर ही वेळ आली नसती. घाबरू नको, मी तुला पैसे मागणार नाही, मला पैशात मोबदला घ्यायला आवडत नाही. भारतच्या चेहऱ्यावरील बदललेले भाव पाहताच राखणदार बोलला. मग कसं घेता तुम्ही मोबदला? भारतने विचारलं. त्याच्या मनात या सगळ्याच गोष्टीबद्दल शंका निर्माण व्हायला लागली होती. त्याचा प्रश्न ऐकूनही न ऐकल्यासारखं करत राखणदाराने सिगारेटचा आणखी एक झुरका घेतला आणि ओठातून हळूवारपणे धूर सोडत तो तसाच बसून राहिला. त्या छोट्याशा खोलीत वाढत जाणाऱ्या धुरामुळे भारतच्या छातीत जळजळ होत होती, पण तिथून उठूनही जाता येत नव्हतं. मोबदल्याचं नंतर बघू, आधी काम तर पूर्ण होऊ दे. सांग, तुला कसा बदला घ्यायचा आहे? ज्याने तुला फसवलं त्याला मारायचं आहे की त्याचा वंश नष्ट करायचा आहे? राखणदाराने बदल्याचं नाव काढताच काही वेळापूर्वी झालेल्या जखमा ठणकू लागल्या. तो आत्महत्या करायला निघाला होता, पण त्याला जमलं असतं, शक्य झालं असतं तर त्यानेही त्या संस्था अध्यक्षाला, त्या गुंडांना बेदम मारलं असतं. मात्र त्या सर्व लोकांचा खून करायचा किंवा त्यांचा वंश नष्ट करायचा हे विचार त्याच्या डोक्यातही आले नव्हते. त्याला फक्त बदला घ्यायचा होता. मात्र आता विचार करताना त्याला ती कल्पना आवडू लागली. पण त्यानंतर पुढे काय? लोकांना मारून त्यांचा वंश नष्ट करून त्याला त्याची नोकरी माघारी मिळणार नव्हती. त्याच्या आयुष्यात आलेली अडचण सुटणार नव्हती. ज्या माणसाने मला मारून हाकलून बाहेर काढलं तोच माणूस नोकरी घ्या म्हणून माझ्या पाया पडत आला पाहिजे. इतका त्रास त्याला झाला पाहिजे. तो त्रास माझ्यामुळे होतोय हे समजूनही त्याची माझ्याशी आवाज चढून बोलायची हिंमतही नाही व्हायला पाहिजे. एका झटक्यात मरण्याऐवजी दररोज कणाकणाने तो मेला पाहिजे. भारत द्वेषाने बोलला खरा, पण नंतर त्यालाच त्याच्या शब्दाची भीती वाटली. त्याचे ते बोलणे ऐकून राखणदार मात्र त्याचे दात दाखवत विचित्र हसत होता. तुझ्याकडे मोबाईल आहे ना? नंबर देऊन जा मला. या सगळ्याची तयारी करायला मला काही दिवस लागतील. तयारी झाली की मी तुला फोन करून बोलावीन. राखणदार जाग्यावरून उठत म्हणाला. त्याने सिगारेट खाली टाकत विझवली आणि वरच्या खिशातील डायरी व पेन बाहेर काढला. भारतने राखणदाराला त्याचा मोबाईल नंबर सांगितला आणि तो स्मशानभूमीतून बाहेर पडला. तो फक्त काही मिनिटे राखणदाराच्या खोलीत बसला होता
असं त्याला वाटलं होतं. पण त्याने स्मशानभूमीतून बाहेर पडल्यावर मोबाईलमध्ये पाहिलं. तो जवळपास 2 तास त्या खोलीत बसून होता. आता बाहेरचा गारवा प्रचंड वाढला होता. स्मशानभूमीपासून त्याची खोली बरीच दूर होती. इतक्या उशिरा त्याला रिक्षाही मिळाली नसती. तो झपाझप पावले टाकत त्याच्या खोलीच्या दिशेने चालू लागला. शरीराची हालचाल वाढताच अंग गरम झालं व थंडी वाजेनाशी झाली. त्याच्या खोलीकडे चालत जात असताना तो घडलेल्या घटनेचा विचार करत होता. एखाद्या विचित्र स्वप्नाप्रमाणे भासणारी ती घटना खरंच घडली होती यावर त्याचा स्वतःचाही ठामपणे विश्वास बसत नव्हता. एक गोष्ट मात्र बदलली होती. त्याच्या मनातील आत्महत्येच्या विचारांची जागा आता प्रतिशोधाच्या भावनेने घेतली होती. जर तो राखणदार त्याला भेटला नसता तर त्याने नक्कीच आत्महत्या केली असती. मात्र राखणदाराने त्याच्या मनात प्रतिशोधाचा अग्नी पेटवला होता. तो खोलीवर पोहोचला तेव्हा त्याचा जोडीदार दार लावून झोपला होता. दार उघडण्यासाठी म्हणून त्याने दारावर थाप मारली, पण दाराला आतून कडी लावलेली नव्हती. दार थाप पडताच उघडलं गेलं. दार उघडल्यावर तो आत गेला आणि त्याने दाराला कडी लावून घेतली. बाहेरच्या गारव्यापेक्षा आतील वातावरण उबदार होतं. त्या उबदार वातावरणात येताच त्याला आळस आला. मानसिक वेदनांमुळे मन थकलं होतं आणि इतकी पायपीट करून शरीरही दमलं होतं. त्याने कपडे काढून अडकवले आणि तो त्याच्या गादीवर पांघरून घेऊन आडवा झाला. काही क्षणातच त्याला झोप लागली आणि तो गाढ झोपी गेला. सकाळी त्याला खूप उशिरा जाग आली. त्याचा जोडीदार कामाला गेला होता. तो खोलीत एकटाच होता. जाग येताच त्याला कालचा तो संस्था अध्यक्षांचा भेटीचा प्रसंग आठवला. नंतर शरीरावरील जखमांची जाणीव होताच वेदनेने शरीर ठणकू लागलं. 25 लाख गेल्याच्या आठवणीने तो पुन्हा एकदा अस्वस्थ झाला. मात्र राखणदाराबरोबर झालेली भेट आठवताच त्याच्या मनातील अस्वस्थता कमी झाली आणि प्रतिशोधाचा अग्नी अधिक जोराने भडकला. त्याला या सर्व गोष्टींचं आश्चर्य वाटत होतं. एका दिवसात त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. त्याच्याकडे असलेला सर्व पैसा आणि बरोबर जगण्याची उमेदही तो हरवून बसला होता. तो राखणदार त्याला गाठ पडला नसता आणि त्याने बदला घ्यायला त्याची मदत केली नसती तर त्याने आत्महत्या केली असती. तो त्याची तयारी झाली की फोन करेल असं म्हणाला होता. भारत त्याच्याही नकळत फोनची वाट पाहू लागला. पण त्या दिवशी त्याला फोन आला नाही. पुढचे काही दिवसही तसेच गेले. राखणदाराचा फोन आला नाही. मग आठवड्याभराने एका रात्री तो अंथरुणात झोपेची आराधना करत पडलेला असताना त्याचा फोन वाजला. त्याने उत्सुकतेपोटी लगेच फोन उचलला. तयारी झाली आहे, तू लगेच ये. तो काही बोलणार त्या अगोदरच राखणदाराने फोन बंद केला. भारतच्या हृदयातील धडधड वाढली. इतक्या दिवस डळमळीत होत असलेला विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला. तो अंथरुणातून उठला. कपडे घालून तो रूममधून बाहेर पडला. त्या स्मशानाच्या दिशेने झपाझप पावले टाकत चालू लागला. बदला घ्यायचा आहे हे त्याला माहिती होतं. त्यासाठी राखणदार काहीतरी विचित्र गोष्टी करणार हेही त्याला कळत होतं. पण तरीही तो उत्सुक होता. त्याला त्याची नोकरी परत मिळणार याची उत्सुकता होती. तो काही वेळातच स्मशानभूमीत पोहोचला. तो पहिल्यांदा राखणदाराला भेटला तेव्हा रात्र झाली होती आणि तो एका जळत्या चितेसमोर बसला होता. आज मात्र स्मशानात कोणतीच चिता जळत नव्हती. त्याने कमानीतून आत प्रवेश केला. तो राखणदाराच्या एका बाजूच्या खोलीकडे निघाला. राखणदार दारातच त्याची वाट पाहत उभा होता. चला जाऊया. त्याला पाहताच राखणदार स्मशानभूमीच्या दुसऱ्या बाजूला चालत निघाला आणि तोही त्याच्या पाठोपाठ चालू लागला. रात्रीचा अंधार भारतला आज नेहमीपेक्षा जास्तच गडद वाटत होता. इतका वेळ चालून अंग गरम झालं असलं तरीही हाडे गोठावणारी थंडी होती. त्या विस्तीर्ण व त्या अंधारात गडप झालेल्या स्मशानभूमीत राखणदार पुढे चालत होता. त्या गडद अंधारात राखणदाराच्या आकृतीचा पाठलाग करत भारत त्याच्या मागे चालत होता. ती हिंदूची स्मशानभूमी होती. हिंदूमध्येही काही परिस्थितीत व काही प्रसंगी ठराविक माणसांना पुरलं जातं. तो राखणदार त्याच दिशेने चालला होता. स्मशानाच्या दुसऱ्या बाजूला माणसांना पुरायची व्यवस्था होती. काही तासांपूर्वी ज्या ठिकाणी एक मृतदेह पुरला होता त्या ठिकाणी जाऊन राखणदार थांबला. तो जे काही करणार होता ते सर्व काही त्याच ठिकाणी घडणार होतं. त्याने अगोदरच त्या ठिकाणी एक कुदळ, खोऱ्या
आणि छोटीशी पाटी आणून ठेवली होती. काही तासांपूर्वी त्या ठिकाणी पुरलेला मृतदेह उकरून काढायचा होता. तिथूनच जवळ 2-3 दगडांचा वापर करून बनवलेल्या तात्पुरत्या चुलीवर एक मोठं जर्मनचं पातेलं ठेवलं होतं. चूल आता पूर्णपणे विझून गेली होती, त्यामुळे त्या पातेल्याकडे अंधारात फारसं लक्ष जात नव्हतं. आपल्याला ही बॉडी उकरून काढायची आहे. भारत त्याच्या शेजारी येऊन उभा राहताच समोर असलेल्या काळ्या मातीकडे बोट करत राखणदार म्हणाला. असंच काहीतरी करावं लागेल असा भारतला अंदाज होता, पण प्रत्यक्षात एक मृतदेह उकरून काढावा लागेल हे कळताच त्याच्या पोटात उसमळू लागलं. कर सुरुवात. राखणदाराने त्याच्या खिशातून सिगारेटचं पॉकेट काढत सिगारेट ओठाला लावली आणि काड्याची पेटी काढून ती पेटवली. तो मदत करणार नाही हे कळताच नाईलाजाने भारतने कुदळ घेऊन त्या ठिकाणी उकरायला सुरुवात केली. चुकून खाली बोललेल्या मृतदेहाला तर ती कुदळ लागणार नाही ना, अशी भीती त्याला वाटत होती. त्यामुळे तो जपून कुदळ मारत होता. जोरात मार, अजून बरंच उकरायचंय, राखणदार सिगारेटचा झुरका मारत म्हणाला. माती अजून रापलेली नव्हती, त्यामुळे कुदळीने उकरायला सोपी जात होती. भारत वेगाने कुदळ मारत होता, मग खोऱ्याने माती ओढून बाजूला टाकत होता. हळूहळू खड्डा खोल होऊ लागला होता. तसं तसं त्याला भीती वाटू लागली, तरीही तो कुदळ मारत होता. माती पाटीत भरत होता आणि बाहेर फेकत होता. असा बराच वेळ गेला. खड्डा आता चांगलाच खोल झाला होता. अचानक ठकठक असा आवाज आला. भारतला वाटलं कुदळ कोणत्या दगडाला लागली की काय, पण तेव्हाच राखणदाराने त्याच्या हातातली सिगारेट फेकून दिली आणि तो खड्ड्यात उतरला. त्याने भारतला वर जायला सांगितलं आणि तो स्वतः अलगदपणे माती काढू लागला. ती एक छोटीशी लाकडी पेटी होती. त्याने पेटी उचलून बाहेर ठेवली. त्यात एका लहान मुलाचं अर्भक होतं. ती छोटी लाकडी पेटी पाहून भारतलाही आता काय आहे याचा अंदाज आला होता. आपण स्वतःहून या कोणत्या बिलामध्ये अडकलो याचा त्याला पश्चाताप होऊ लागला होता. एका लहान मुलाच्या पुरलेल्या अर्भकाला त्याने उकरून वर काढलं होतं. त्याला बदला घ्यायचा होता, पण तो एकटा बदला घेऊ शकत नव्हता. त्यामुळे तर त्याने या राखणदाराने प्रश्न विचारताच होकार दिला होता. हळूहळू त्याचा निश्चय डळमळीत होऊ लागला होता. तो बदला घेण्यासाठी या थराला जाऊ शकत नव्हता. आता मागे सरून चालणार नाही. सगळी तयारी झाली आहे. आता फक्त तुला एकच गोष्ट करायची आहे, बाकी सारं मी बघून घेईन. मनातला ओळखल्याप्रमाणे राखणदार बोलला. त्याने ती लाकडी पेटी उचलून जवळच मांडलेल्या तात्पुरत्या दगडी चुलीसमोर नेऊन ठेवली. मग राखणदाराने ती पेटी उचकून काढली. त्या चुलीवर ठेवलेल्या मोठ्या जर्मनच्या पातेल्याचं झाकण बाजूला ठेवत त्याने भारतला जवळ बोलावलं. अंधारात तो मृतदेह नीट दिसत नव्हता, पण अस्पष्ट अशक्त अशी ती आकृती जाणवत होती. थरथरत्या पावलांनी भारत त्या लाकडी पेटीजवळ गेला. मी काय सांगतो ते लक्ष देऊन ऐक. तुला 2 गोष्टी करायच्या आहेत. एक म्हणजे या अर्भकाला उचलायचं आणि ह्या पातेल्यात ठेवायचं. दुसरी गोष्ट म्हणजे एका पातेल्यात ठेवल्यानंतर तो मृतदेह लगेच वर काढायचा नाही. पातेल्यात असलेल्या द्रवामध्ये तो बुडवून ठेवायचा. मी काढ म्हटल्यावरच काढायचा. या 2 कृती करताना तुला मनातल्या मनात 2 प्रकारचे विचार करायचे आहेत. एकदा मृतदेह उचलला की तुला ज्या माणसाकडून बदला घ्यायचा आहे त्या माणसाचा तू विचार करायचा. तो माणूस कसा दिसतो, कसा बोलतो, काय करतो, त्या माणसाबद्दल तुला जी माहिती आहे ती सगळी तू मनातल्या मनात आठवायची. एकदा या पातेल्यातील द्रवात हा मृतदेह बुडावला की तू त्या माणसाकडून तुला बदला कसा घ्यायचा आहे, त्या माणसाकडून तुला काय प्राप्त करायचं आहे, त्या माणसाने तुझ्याशी कसं वागावं, यासारख्या गोष्टींचा विचार करायचा. जोपर्यंत मी तुला तो मृतदेह बाहेर काढ म्हणत नाही तोपर्यंत तू हाच विचार करत त्या मृतदेहाला द्रवात बुडवून ठेवायचं. राखणदाराची सूचना ऐकून भारतचं अवसान गळालं. त्याचं संपूर्ण शरीर भीतीने थरथरू लागलं. त्या मृतदेहाला हात लावायच्या विचारानेच त्याला उलटीची उबळ आली. कितीही प्रयत्न केला तरी ती उबळ रोखता आली नाही. बाजूला जात त्याने उलटी केली. उलटी झाल्यानंतर शर्टाने तोंड पुसत तो त्या ठिकाणी तसाच उभा राहिला. या गोष्टी तुलाच करायच्या आहेत. मी कितीही तयारी करू शकतो, पण या 2 कृती तुझ्याऐवजी मी करू शकत नाही.
राखणदाराने आणखी एक सिगारेट काढली. त्याने सिगारेट पेटवण्यासाठी ओढलेल्या काडीच्या उजेडात त्याला मृतदेह दिसला. त्या अर्भकाचं इवलसं शरीर पाहून तो मनातून हादरला. एक नोकरी मिळवण्यासाठी मी कोणत्या थराला चाललोय हा विचार त्याच्या डोक्यात आला. पण पुढच्याच क्षणी संस्था अध्यक्षांनी दिलेली वागणूक त्याला आठवली. त्याच्या शरीरात भीतीऐवजी प्रतिशोधाची आग उसळू लागली. तो संस्था अध्यक्षांना फक्त 2 वेळ भेटला होता. त्या भेटीतून संस्था अध्यक्षाबद्दल त्याला जे काही कळालं होतं, जे काही लक्षात राहिलं होतं, त्या गोष्टींना मनातल्या मनात आठवत त्याने तो मृतदेह उचलला. उचलून त्या पातेल्यात बुडवेपर्यंत तो संस्था अध्यक्षांचा चेहरा, त्याचं ते कपटी हसू, ते गोड बोल सर्व काही आठवत होता. मग त्याने त्या अर्भकाला त्या द्रवात बुडवलं. चिकट व थोडासा उबदार असा तो द्रव. नक्की काय होतं याचा अंदाज त्याला आला नाही, पण त्या गोष्टीचा विचार करायला त्याच्याकडे वेळ नव्हता. द्रवात बुडवल्यानंतर त्याला त्या संस्था अध्यक्षाकडून कसा बदला घ्यायचा याचा तो विचार करत होता. तेव्हा त्याने त्याच्या बदल्याचा विचार केला. मागच्या आठवड्याभरात त्याने संस्था अध्यक्षांचा कसा छळ करता येईल याचा बराच विचार केला होता. आता ते अर्भक त्या द्रावणात बुडवल्यानंतर तेच विचार त्याच्या डोक्यात येऊ लागले. त्याला वेगळं काहीच ठरवण्याची गरज पडली नाही. बदला पूर्ण करण्यासाठी नक्की कोणत्या कृती करायच्या यावर त्याने जास्त विचार केला नव्हता, पण त्या कृतींचा परिणाम कसा असेल याचा मात्र त्याने विचार केला होता. इतक्या वेदना व त्रास व्हावा की त्याच्या चेहऱ्यावरचं ते मगरूर हसू जाऊन त्या ठिकाणी सतत चिंता व भीती दिसावी. त्याला इतका मानसिक त्रास व्हावा की त्याच्या शरीरावर व तब्येतीवर त्याचा परिणाम होऊन हळूहळू तो कृश व्हावा. नंतर मग रडत पाया पडत त्याला नोकरीवर माघारी बोलावण्यासाठी त्याची खोली शोधून तो तिथे यावा. भारतने असे विचार करताच त्याच्या मनासमोर ते दृश्य येऊ लागलं. एकदा दृश्य आलं की वाढ होत गेली आणि तो त्याच्या कल्पनेतील संस्था अध्यक्षांना प्रचंड छळू लागला. तो कल्पनेत बदला घेण्यात इतका व्यस्त होता की वास्तव्यात घडणारे बदल त्याला लक्षात येत नव्हते. ज्या पातेल्यात त्याने त्या लहान अर्भकाला बुडवलं होतं त्या पातेल्यातील द्रावण हळूहळू त्या अर्भकाच्या शरीरात शोषलं जात होतं आणि अर्भकाचा आकार वाढत होता. वाढणाऱ्या आकाराबरोबर त्याच्या शरीरातही बदल होत होता. हळूहळू त्याचं वजन वाढू लागलं. तेव्हा भारतला ते अर्भक पकडून ठेवणं जड जाऊ लागलं. पण भारत कल्पनेत त्या संस्थाध्यक्षाला छळण्यात इतका व्यस्त होता की जर मृतदेहाचा त्याला त्रास होत नव्हता. काही वेळातच त्या पातेल्यातील संपूर्ण द्रावण त्या अर्भकाच्या आत शोषलं जाऊन त्या अर्भकाचं रूपांतर झालं होतं. थांब आता, राखणदार म्हणाला. राखणदाराने त्याच्या खिशातील छोटीशी टॉर्च काढत अर्भकावर दाबायला आणि भारतने झाकलेले डोळे उघडायला एकच गाठ पडली. त्याच्या हातात काही वेळापूर्वी असलेलं इवलसं शरीर आता 3 फुटाचं झालं होतं. त्या शरीराचा आकार जरी एका भल्या मोठ्या अर्भकासारखा वाटत असला तरी त्याचा चेहरा भारतला चांगलाच ओळखीचा होता. त्या चेहऱ्यावर तेच मगरूर हसू होतं, तीच बेफिकिरी होती. तो त्याच संस्था अध्यक्षाचा चेहरा होता. लहान मुलासारख्या शरीरावर संस्था अध्यक्षाचा तो प्रौढ चेहरा बिभत्स आणि भयकारी वाटत होता. आण ते इकडं, काही दिवसात तुझा बदला पूर्ण होईल. भारत भीतीने मागे सरला. आता गेला तरी चालेल, पुढचं मी बघून घेईन. राखणदाराचे शब्द कानी पडताच कशाचाही विचार न करता आलेल्या वाटेने वेगात धावत भरत निघून गेला. त्याला भीती वाटत असली तरी मनात एक समाधान होतं. त्याने त्या संस्था अध्यक्षांचा प्रचंड छळ केला होता. काही दिवसातच त्याच्या त्या कल्पना वास्तव्यात उतरणार होत्या, त्याचंच त्याला समाधान होतं. स्मशानात असताना भारत जो पळू लागला तो बराच वेळ पळत होता. त्याच्या खोलीकडे जाताना रात्रीच्या अंधारात मोकळ्या रस्त्यावर तो पळतच होता. तो भीतीमुळे पळत होता की उत्सुकतेमुळे हे त्यालाही सांगता आलं नसतं. त्याने त्या पातेल्यातील द्रावणात बुडवून जे अभद्र धूळ तयार केलं होतं त्या अभद्र धुळावर जो संस्था अध्यक्षांचा चेहरा पाहिला होता त्याची निश्चितच भारतला भीती वाटली होती. मात्र कुठेतरी त्या भीतीपेक्षाही जास्त त्याला उत्सुकता होती ती पुढे काय होईल याची. आयुष्यात आतापर्यंत त्याने अनेक घाव पचवले होते, अनेक पराभव सहन केले होते. मात्र काही दिवसापूर्वी बसवलेला हा घाव पचवणं त्याला शक्य झालं नसतं. तो अज्ञात इसम जर प्रतिशोधाची कल्पना घेऊन त्याच्या समोर आला नसता तर त्याने नक्कीच आत्महत्या केली असती.
त्या अज्ञात माणसाने त्याला जगण्याचं बळ दिलं होतं. एवढंच नव्हे तर प्रतिशोध घेण्यासाठी मदतही केली होती. त्या बदल्यात त्याने कोणत्याही प्रकारचे पैसे घेतले नव्हते. मी पैशात मोबदला घेत नाही, हे वाक्य मात्र भारत सोयीस्करपणे विसरला. त्याने पैशाचा मोबदला घेतला नसला तरी तो कोणत्या ना कोणत्या प्रकारचा मोबदला लवकरच मागणार, हे भारतच्या लक्षात येऊनही तो फक्त येणाऱ्या सुखाच्या दिवसांबाबत विचार करत होता. कसा तो संस्थाध्यक्ष नोकरीवर माघारी या म्हणून त्याच्या पाया पडत येईल, तो त्याला नकार देईल, पण नंतर कॉलेजवर रुजू होईल. कॉलेजवर रुजू झाल्यानंतरही कसा त्याचा छळ होत राहील, या गोष्टी त्याने कल्पनेत रचल्या होत्या. लवकरच त्या खऱ्या होतील हा विचार त्याला प्रचंड सुखावणारा होता. खोलीवर पोहोचल्यानंतर त्याची उरलीसुरली भीतीही नाहीशी झाली. खोलीचं दार लावलेलं नव्हतं, ते अर्धवट उघडं होतं. तो दार उघडत आत गेला. त्याच्या हाताला अजूनही तो चिकट द्रव होता. अंगाला माती लागलेली होती. जवळच असणाऱ्या बाथरूममध्ये जाऊन त्याने साबण लावून स्वतःला स्वच्छ धुतलं. मग तो त्याच्या गादीवर पडला. आता उत्सुकतेपोटे त्याला झोप येत नव्हती. तो या अंगावरून त्या अंगावर होत होता. कुस पलटत झोपेची आराधना करत राहिला, पण झोप काही त्याच्यावर प्रसन्न होत नव्हती. पहाटे कधीतरी त्याला झोप लागली. झोपेतही चित्र विचित्र स्वप्ने पडत राहिली. काही भयकारी होती तर काही आनंददायी. स्मशानभूमीतील तो विचित्र विधी झाला. त्याला आता काही दिवस उलटून गेले होते. काहीही झालं नव्हतं. कोणताच बदल झाला नव्हता. तो संस्थाध्यक्ष त्याच्याकडे आला नव्हता. सुरुवातीला आलेली उत्सुकता आता मावळली होती. त्याचा घडलेल्या घटनावरचा विश्वास उडू लागला होता. खरंच त्याला एखादा अज्ञात इसम भेटला होता का? खरंच तो त्या रात्री स्मशानभूमीत गेला होता का? यावरही त्याच्या मनाने शंका घ्यायला सुरुवात केली होती. या सगळ्या गोष्टी खऱ्या घडल्या नसाव्यात. कदाचित ते सगळे त्याच्या स्वप्नातील चाळे असावेत, असंही त्याला वाटलं. शेवटी स्वतःवरचा विश्वास सिद्ध करण्यासाठी जे काही घडलं होतं ते खरंच घडलं होतं, हे स्वतःला पटवून देण्यासाठी तो स्मशानात निघाला. तेथील राखणदाराची भेट घेतल्यानंतर नक्कीच सर्व गोष्टींचा खुलासा झाला असता. खरं तर दिवसा तो केव्हाही स्मशानात जाऊ शकला असता, पण दिवसा त्या माणसाची भेट झाली नाही तर, असा विचार करून त्याने रात्र व्हायची वाट पाहिली. 9-9:30 वाजून गेल्यानंतर तो त्याच्या खोलीतून बाहेर पडला आणि स्मशानाच्या दिशेने चालू लागला. हळूहळू त्याच्या पावलांचा वेग वाढला आणि काही क्षणानंतर तो सरळ पळू लागला. स्मशानात पोहोचायला त्याला जास्त वेळ लागला नाही. स्मशानात पोहोचताच ज्या बाजूला त्या राखणदाराची खोली होती त्या दिशेने त्याने पाहिलं. त्या खोलीभोवती बरीच झाडझुडपं माजलेली होती. त्या खोलीचं दार बंद होतं. मोबाईलचा फ्लॅशलाईट लावत तो त्या खोलीजवळ गेला. दाराला कुलूप होतं. बाजूलाच असणाऱ्या एका खिडकीतून त्याने डोकावून पाहिलं. आत अडगडीचं सामान अस्ताव्यस्त पडलं होतं. त्याला जाळे लागले होते. कित्येक वर्ष त्या खोलीत कोणीच राहत नसावं असं वाटत होतं. तो थरथरला. काही दिवसांपूर्वी त्याच खोलीत तो राखणदारासोबत बसला होता. तिथेच त्याने प्रतिशोधाच्या कल्पनेला होकार दिला होता. मात्र त्या खोलीत कोणीच दिसत नव्हतं. काही दिवसांपूर्वी कोणी त्या खोलीत बसलं असेल असंही वाटत नव्हतं. मग त्याने स्मशानभूमीत आजूबाजूला पाहिलं. आज कोणीही नव्हतं. कोणाचीही चिता पेटलेली नव्हती. तो स्मशानात इकडे तिकडे फिरू लागला. राखणदाराला शोधू लागला, पण तो अज्ञात इसम त्याला कुठेच सापडत नव्हता. जणू काही तो अस्तित्वातच नव्हता. सगळं काही भास असल्याप्रमाणे त्याच्या सर्व खुणा तिथून मिटल्या होत्या. त्याची जगण्याची उमेद खचली. त्याला जगण्याविषयी असलेली आशा पुन्हा एकदा धुळीस मिळाली. पुन्हा एकदा तो आत्महत्येचा विचार करू लागला. त्याच्या मनाने त्याला इतकं फसवलं होतं की आता त्याचा स्वतःवरचाही विश्वास उडाला. तेव्हाच त्याचा फोन वाजला. त्याच्या खोलीतील जोडीदाराचा फोन होता. तो कोणालाही बोलायच्या मनस्थितीत नव्हता. त्याने एकदा फोन कट केला, पण दुसऱ्यांदा फोन आल्यानंतर नाईलाजाने त्याने तो उचलला. अरे कुठे आहे तू? गोपने सर तुला भेटायला आलेत. जोडीदाराच्या स्वरात आश्चर्य काठोकाठ भरलं होतं. संस्था अध्यक्षाचे नाव ऐकताच भारतच्या आशा पल्लवित झाल्या. आलोच असं म्हणत तो खोलीकडे जायला निघाला. तू कुठे आहे ते म्हणत आहे मीच येतो तुझ्याकडे, तो पुन्हा एकदा बोलला. स्मशानभूमीच्या जवळच असणाऱ्या मंदिरात आहे मी, असं भारतने सांगितलं आणि तो त्या मंदिराकडे जायला निघाला. तो तिथे पोहोचला तेव्हा
संस्था अध्यक्ष त्या ठिकाणी अगोदरच हात जोडून उभा होता. भारत दिसता स्वतः अध्यक्ष त्याच्या पायावर येऊन कोसळला आणि विनवणी करत त्याची माफी मागू लागला. कल्पना करताना भारतला सगळ्या गोष्टी फारच सुखावह वाटल्या होत्या, पण प्रत्यक्षात त्या मंदिरात लावलेल्या अंधुक उजेडात संस्था अध्यक्षाला पाहताच भारतला आनंद वाटण्यापेक्षा त्याची कीव आली. खोल गेलेले डोळे, चोपलेले शरीर, अस्ताव्यस्त केस, डोळ्यात वेगळाच वेडेपणा आणि वेदनेमुळे सतत चेहऱ्यावर असणारा त्रासिक भाव. तरीही विनवणी व आदराने त्याच्यासमोर झुकून डोळ्यात आलेल्या अश्रूंना मोठ्या प्रयत्नाने अडवून धरत तो भारतच्या पायाशी नाक घासत होता. या सर्व गोष्टींनी कल्पनेत पाहताना त्याला खूप आनंद झाला होता. मात्र प्रत्यक्ष अध्यक्षाला इतकं दयनीय अवस्थेत पाहिल्यानंतर त्याला थोडंसं वाईट वाटलं, पण एका बाजूने त्याचा अहंकारही सुकावला होता. संस्था अध्यक्षाबद्दल त्याला दया येत असली तरी त्याने त्याला लगेच उठवलं नाही. काही वेळ त्याच्या पायाशी तसंच पडू दिलं आणि मग त्याला उठवून उभं केलं. त्यांच्यात बोलणं झाल्यावर तो त्यांच्या कॉलेजवर रुजू व्हायला तयार झाला. मग संस्था अध्यक्षांनी भारतला त्याच्यासाठी घेतलेल्या नव्या फ्लॅटवर सोडलं. हे असं काही होईल याची भारतला अपेक्षा नव्हती, पण समोरून चालून आलेल्या लक्ष्मीला भारतने नकार दिला नाही. शहरातल्या उच्चभू भागात चांगला फ्लॅट व बरोबर एक दुचाकी गाडी संस्था अध्यक्षांनी भारतला भेट दिली व ते माघारी निघून गेले. त्यांना आता तो त्रास थांबेल असं वाटत होतं, पण भारतला माहिती होतं ही तर फक्त सुरुवात होती. त्याने मनातल्या मनात राखणदाराचे आभार मानले आणि तो त्या सुखात बुडून गेला. काही तासांपूर्वी भारतकडे काहीच नव्हतं. आता त्याला चांगल्या पगाराची नोकरी होती, शहराच्या चांगल्या भागात एक फ्लॅट होता आणि स्वतःची बाईक होती. काही वेळापूर्वी संस्था अध्यक्षही वाटणारी दया आता नाहीशी झाली आणि तो त्याच्या सुखाची फळे भोगू लागला. काही महिने उलटून गेले. भारत आता नोकरीवर रुजू झाला होता. अजून शासनाचा पगार चालू झाला नसला तरी संस्था अध्यक्ष भारतला स्वतःच्या पैशाने पगार देत होता. कॉलेजच्या कुठल्याच नियमांना भारत बांधील नव्हता. तो इच्छा असेल त्या दिवशी कॉलेजला यायचा, नसेल तेव्हा नाही गेलं तरी चालायचं. मात्र भारतला मुलांना शिकवायला आवडायचं, त्यामुळे तो नियमितपणे कॉलेज जायचा. वाटेल ते वर्ग मागून घ्यायचा आणि हवे त्या वर्गावर शिकवायचा. संस्था अध्यक्षांनी सर्वांना तंबी देऊन ठेवली होती, त्यामुळे कोणी भारतला काही बोलायचं नाही. संस्थेचा मालक असल्याप्रमाणे तो त्या ठिकाणी वावरायचा, मनाला येईल ते करायचा. भारत तसं पाहायला गेलं तर संस्था अध्यक्षाकडून त्याला वाटेल ते करून घेऊ शकत होता. संपूर्ण संस्थेत स्वतःची मनमर्जी चालू शकत होता. पण एका मर्यादेपलीकडे भारतने त्याच्या या शक्तीचा कधीच गैरवापर केला नाही. तो फक्त नियमितपणे पगार घ्यायचा, वर्गावर शिकवायचा आणि बाकी सर्व गोष्टीपासून अलिप्त राहायचा. ती संस्था जशी चालू होती तशीच चालू राहिली. बाकीच्या सर्व गोष्टी तशा राहिल्या. फक्त त्या सर्व गोष्टीत भारत तेवढा असून नसल्यासारखा होता. बघता बघता बरीच वर्षे उलटली. भारतचं लग्न होऊन काही वर्ष झाली. त्याला एक 3 वर्षाचा मुलगा होता. त्याची पत्नी दुसऱ्यांदा गर्भवती होती. तो अजूनही संस्थेत त्याच्या मनाप्रमाणे वागत होता. त्या सर्व गोष्टींची त्याला सवय झाली होती. संस्थेतील लोकांनाही भारतची सवय झाली होती. संस्था अध्यक्षांची तब्येत मात्र दिवसेंदिवस खालावत चालली होती. त्याच्या जागी दुसरा माणूस असता तर त्याने कधीच प्राण सोडला असता, पण संस्था अध्यक्ष तग धरून होता. असंच एका रात्री तो त्याच्या आई वडील, पत्नी व मुलासोबत जेवायला बसला असताना त्याच्या फ्लॅटची बेल वाजली. इतक्या रात्री कोण आलं असेल म्हणून भारत दार उघडायला गेला आणि समोर त्या राखणदाराला पाहून भारतला धक्का बसला. इतक्या वर्षातही त्याच्या शरीरात कोणताच बदल झाला नव्हता. तो आहे तसाच दिसत होता. पहिल्या रात्री भेटला तेव्हा होता तसा. राखणदाराला पाहताच भूतकाळातील सर्व घटना झरझर त्याच्या मनासमोरून गेल्या आणि त्याच्या हृदयाची धडधड वाढली. तो कशाला आला याचा अंदाज भारतला आला होता. कोण आहे हो? आतून त्याच्या पत्नीनं विचारलं. जुना मित्र आहे. जेव्हा तुम्ही तोवर मी आलो. तो दाराबाहेर आला आणि त्याने दार लावून घेतलं. मी स्मशानभूमीत गेलो होतो. तिथे दिसले नाही तुम्ही. काम झालं की मी तिथे राहत नाही. राखणदार बेफिकिरीने म्हणाला. खिशात हात घालून त्याने सिगारेट काढली. हळुवारपणे सिगारेट पेटवली आणि एक कश मारत धूर सोडला. राखणदाराचा गंभीर चेहरा पाहून भारतला त्याचे वाक्य आठवले. मी मोबदला पैशात घेत नाही.
भीतीने त्याच्या मानेवरील केस ताठ झाले, अंग थरथरू लागलं. मोबदला घ्यायला आलाय का? त्याने भीतभीत विचारलं. हो. तो त्याच्या ओठातून विचित्रपणे हसत म्हणाला. भारतचं हृदय इतकं जोरात धडधडत होतं की ते उसळी मारून बाहेर येईल की काय असं त्याला वाटत होतं. मी तुझा जीव वाचवला, तुला तुझा प्रतिशोध घ्यायला मदत केली. माझ्या मदतीमुळे तू इतक्या वर्ष सुखी समाधानी आयुष्य जगला. तुला काय वाटतं त्याबद्दल तू मला कोणता मोबदला द्यायला पाहिजे? त्याने भावनाहीन चेहऱ्याने विचारलं. कोणतंही उत्तर दिलं तरी तो आपल्याला कात्रीत पकडणार असं भारतला वाटत होतं. त्यामुळे तो काही न बोलता शांतपणे उभा राहिला. मीच सांगतो, जीवाच्या बदल्यात जीव. मी तुझा जीव वाचवला, तुला इतकं आयुष्य दिलं, त्या बदल्यात मला एक जीव पाहिजे. माझा घे. तो क्षणार्धात राखणदाराचं बोलणं पुन्हा व्हायच्या अगोदर म्हणाला. तुझा जीव तेव्हाच संपला होता, त्या बदल्यात मी तुझा जीव घेऊ शकत नाही. तेव्हाच आतून जोराची किंकाळी कानी पडली. त्याची पत्नी ओरडत होती. भारतच्या छातीत दुखायला लागलं होतं. थरथरत्या शरीराने तो राखणदाराकडे पाहत होता. काही आठवड्यात जन्म घेणाऱ्या तुझ्या मुलीचा जीव मी मोबदला म्हणून घेत आहे. राखणदार त्याच भावनाहीन चेहऱ्याने बोलला आणि सिगारेटचा धूर सोडत राहिला. भारत पळत आत गेला. पत्नीला घेऊन बाहेर आला तेव्हा तिथे फक्त सिगारेटचा धूर होता. राखणदार कुठेच दिसत नव्हता. तो दवाखान्यात पोहोचला तोपर्यंत उशीर झाला होता. राखणदाराने त्याचा मोबदला घेतला होता. मित्रांनो, ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एक थरारक भयकथेसोबत.